नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. लेट्स क्रॅक महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राने एमपीएससीच्या परीक्षेकरिता अनअकॅडमीमध्ये एक खूप चांगला असा प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील ज्या काही सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात त्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अनअकॅडमीने एक अतिशय मोठा असा चांगला प्लॅटफॉर्म मुलांच्या अभ्यासाकरिता चालू केलेला आहे. आणि मला वाटतं ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचंय त्यांच्यासाठी अनअकॅडमी प्लॅटफॉर्म हा अतिशय एक महत्वाचा आणि मोठा प्लॅटफॉर्म आहे असं आपण म्हणूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी माझ्याबद्दल काहीतरी माहिती मी सांगतो. मी अनअकॅडमीमध्ये प्लस एज्युकेटर आहे. लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आणि मला 2 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स असून मी अनेक वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मी या ठिकाणी शिकवलेले आहेत. मला 2 वर्षाचा अनुभव आहे आणि मी स्वतः MBA माझं झालेलं आहे, माझं LLB झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अनअकॅडमी सबस्क्रिप्शन घेतलात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अनअकॅडमीवरती सोबत राहून अभ्यास करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत, टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहेत, एक स्ट्रक्चरल कोर्स. मी तुम्हाला सांगतो की एमपीएससी मध्ये अभ्यास करत असताना आणि एमपीएससी मध्ये जर तुम्हाला अभ्यास करत पोस्ट काढायची असेल तर त्या ठिकाणी एक स्ट्रक्चरल अभ्यास तुम्हाला करावा लागतो आणि स्ट्रक्चरल अभ्यास करत असताना तुम्हाला एक मार्गदर्शनाची खूप आवश्यकता असते आणि हे सगळं करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक चांगला गायडर खूप महत्वाचा असतो आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आम्ही या ठिकाणी अनअकॅडमीवरती त्या पद्धतीचे क्लास तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. तुम्हाला लाईव्ह क्लासेस या ठिकाणी मिळतील. अनेक महाराष्ट्रातले एज्युकेटर्स आहेत, ते एज्युकेटर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यांच्याकडनं तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे. किरण गायकवाड असतील, सचिन वरुडकर असतील, वाघ मॅडम असतील, पवार सर असतील, स्वतः मी असेल, असे अनेक चांगले चांगले एज्युकेटर्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग कोर्सेस देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. कॉम्प्रेसिव्ह सिलेबस जो आहे एकूणच एमपीएससीचा, तर त्या एमपीएससीच्या कॉम्प्रेसिव्ह सिलेबससाठी अनअकॅडमी हा भारतातला इव्हन म्हणजे मला असं वाटतं की हा सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म आहे असं पण म्हणूया. त्यानंतर इथे सबस्क्रिप्शन फीस पण आहे. ज्या विद्यार्थ्यांना खरोखर वाटतं की बाबा ऑफलाईन मध्ये ज्या पद्धतीच्या फीस आकारल्या जातात आणि तिथून तुम्हाला जे मिळतं, तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ तिथे बघू शकत नाहीत किंवा एकदा क्लास झाल्यानंतर तुम्हाला तो अटेंड करता येत नाही, पण मात्र इथे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ या ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला अतिशय कमी पैशामध्ये तुम्हाला तुमच्या पोस्ट म्हणजे प्री असेल, मुख्य परीक्षा असेल आणि इंटरव्ह्यू असेल, या तिन्ही अभ्यासाचं तुम्हाला, या तिन्ही स्टेपचं मार्गदर्शन तुम्हाला अनअकॅडमीच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि जर तुम्हाला अनअकॅडमीमध्ये सबस्क्रिप्शन हवं असेल, तुम्हाला खरंच वाटत असेल की हा प्लॅटफॉर्म खूपच छान आहे, म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो की हा प्लॅटफॉर्म अतिशय म्हणजे खूपच चांगला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकदा तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायला हवी आणि एकूणच त्याचा सिलेबस कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्यात आणि त्याच्यासाठी अनअकॅडमी हे मला वाटतं खूप बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. इथे मी माझा कोड दिलेला आहे बघा, YOGESH. तर हा जर कोड तुम्ही टाकला तर तुम्हाला नक्कीच 10% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळू शकतं. चलो, तर मी आज आपलं सेशन चालू घडामोडी या विषयावरचं आपण आज सेशन घेणार आहोत. चालू घडामोडी हे सेशन अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला मी सांगतो, दरवर्षी जे कंबाईनची एक्झाम असते एमपीएससीची, तर त्या एक्झाम मध्ये 15 ते 16 प्रश्न हे चालू घडामोडीवरती विचारले जातात आणि मला मागच्या अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स असल्यामुळं मी ज्या पद्धतीने आपण इथे चालू घडामोडी घेणार आहोत, मी तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो, माझ्या सेशन मधले जर तुम्ही चालू घडामोडीचे प्रश्न केले किंवा तो अभ्यास जर केला तर तुम्हाला नक्कीच तुमचे 15 पैकी जवळपास 14 प्रश्न तरी तुम्हाला माझ्या या एकूण सगळ्या आपण जे क्लासेस घेणार आहोत त्याच्यामधले दिसून येतील. मी आता जे क्लासेस चालू घडामोडीचे घेतोय ते मागच्या 6-7 महिन्यापासूनच्या आहेत. काही गोष्टी कनेक्टेड आहेत, तर तुम्ही त्या फक्त गोष्टी नेमक्या कशा असतात, काय असतात, नेमकं चालू घडामोडी कसं आहे, जे विद्यार्थी 0 पासून स्टार्ट करत आहेत, जे विद्यार्थी ज्यांचं प्रिपरेशन देखील झालंय, ज्यांना रिव्हिजन करायची आहे किंवा ज्यांना आता अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने कमी वेळामध्ये पूर्ण करायचा आहे, कारण मागच्या बऱ्याच वेळापासून आम्ही ह्या नोट्स काढलेल्या असतात, आम्ही स्वतः अभ्यास केलेला असतो, आमच्या कंटेंट टीमने अभ्यास केलेला असतो आणि ह्या चालू घडामोडी तुमच्या समोर त्या आणलेल्या असतात. आपण जो काही इथे सिलेबस घेणार आहोत तो सिलेबस पूर्ण परीक्षाभिमुख असणार आहे आणि जे परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे तर तोच सिलेबस या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी एक लक्षात घेऊया, आपला पहिलाच या ठिकाणी भाग आहे की मुडीज कडून भारताला BAA3 मानांकन मिळालेलं आहे. बघा, पतमानांकन दिलेलं आहे. यापूर्वी भारताचं BAA2. आता स्पर्धा परीक्षा करत असताना मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो. स्पर्धा परीक्षा करत असताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की इथे तुम्हाला MCQ चे प्रश्न आहेत, म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत.
आणि प्रश्नाची लिंक आणि उत्तराची लिंक जर तुम्हाला कळाली तर तुम्हाला डेफिनेटली ते उत्तर सापडतं. लक्षात आलं? त्यामुळं चालू घडामोडी हा अतिशय म्हणजे व्हास्ट विषय आहेच, पण तुम्हाला नेमकं तुम्ही जर जे जे परीक्षाचे पेपर काढत असतात परीक्षक, तर त्यांच्या मेंटॅलिटीने जर तुम्ही समजून घेतलात नेमका अभ्यास कसा करायचा, ते परीक्षेमध्ये काय टाकतील, तर डेफिनेटली मला असं वाटतं की तुम्हाला ते चालू घडामोडीचा भाग अतिशय म्हणजे चांगले मार्क देऊन जाईल. आणि मी तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो की मी जे सेशनमध्ये घेणार आहे तेच परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारले जाणार आहेत. तर तुम्ही ते सगळे व्यवस्थित समजून घ्या. मुडीज ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी पतमानांकन करते, म्हणजे क्रेडिट देते. तर त्या क्रेडिट कडून आपल्याला BAA3 पतमानांकन मिळालेलं आहे यावर्षी. यापूर्वी आपल्याला BAA2 होतं. आता BAA2 वरून BAA3 हे जरा थोडंसं पुढे गेलेलं आहे. पुढे गेलेलं आहे याचा अर्थ की आपल्याला थोडंसं पतमानांकन आपण कमी झालेलं आहे आपलं. लक्षात आलं? जसं A-B-C असतं, A चांगलं असतं, B कमी असतं, C त्याच्यापेक्षा कमी असतं. त्याच पद्धतीने 1, 2, 3 आता हे BAA आणि BEA सेम आहे बघा. फक्त इथं 2 आणि 3 म्हणजे 2 वरून आपण 3 पुढे गेलो म्हणजे थोडंसं आपलं कमी झालं. लक्षात आलं? त्याच्यानंतर याचा म्हणजे नेमकं मुडीज काय करतं तर ते हे पतमानांकन देतं. कशासाठी येते तर स्वदेशी तसेच परदेशी गुंतवणूकदार आर्थिक गुंतवणूक करताना रेटिंग्स पाहताना ही क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. म्हणजे ज्यांना जे आता सपोज आपल्या भारतामध्ये गुंतवणूक करायची आहे, भारतातल्या कंपन्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतील किंवा भारताबाहेरच्या ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या असतील, तर त्या कंपन्यांना जर आपल्या देशामध्ये यायचं असेल तर त्यांना ते काहीतरी रिपोर्ट्स पाहतात. तिथे काय रिपोर्ट्स पाहतात, काय प्रकारचे रिपोर्ट्स पाहतात ते तर मुडीजचा रिपोर्ट नेमका कसा आहे, मुडीजने भारताला कशा प्रकारची क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजे क्रेडिट दिलेलं आहे आणि त्यामुळेच आपण त्याला क्रेडिट रेटिंग एजन्सी असं म्हणतो. ओके. आता यानंतर आपण पुढची जी गोष्ट आहे ती हे करणार आहोत की 1 एप्रिल 2020 रोजी 10 सरकारी बँकेचे एकत्रीकरण झालेले आहे बघा. 10 सरकारी बँकेचे एकत्रीकरण झालेलं आहे. लक्षात आलं? इथं 10 सरकारी बँकेचे एकत्रीकरण झालेलं आहे. ओके. 1 एप्रिल 2020 रोजी 10 सरकारी बँकेचे एकत्रीकरण झालेलं आहे. आता हे एकत्रीकरण कशामध्ये झाले तर 4 बँकांमध्ये झाले. म्हणजे भारत देशामधल्या ज्या वेगवेगळ्या 10 बँका आहेत मोठ्या, तर त्या 10 बँका कमी होऊन 4 बँकेमध्ये त्याचं कन्वर्ट झालेलं आहे. आलं लक्षात? तर ह्या कोणत्या कोणत्या आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत. वरील 10 बँकांच्या एकत्रितकरणामुळे, इथं एकत्रितकरणामुळे माझी चूक झालेली आहे. एकत्रितकरणामुळे आपण इथं असं म्हणूयात की एकत्रितकरणामुळे सरकारी बँकांची 27 वरून 12 इतकी संख्या झालेली आहे. म्हणजे एकूणच आता ह्या संख्या जी एकत्रीकरण झाल्यामुळे 10 पासून 10 बँकांचं सरकारी बँकेचं एकत्रीकरण 4 बँकेमध्ये झालंय. म्हणजे 27 वरून 12 ही सरकारी बँकेची संख्या झाली आणि राष्ट्रीयकृत बँकेची संख्या 26 वरून 11 झालेली आहे. लक्षात आलं? 26 वरून 11 झालेली आहे. राष्ट्रीयकृत, आता हा पॉईंट लक्षात ठेवा इथे, राष्ट्रीयकृत बँकेची संख्या 26 वरून 11 झालेली आहे आणि सरकारी बँकेची 27 वरून 12. 27, 12 सरकारी, राष्ट्रीयकृत 26 आणि 11. लक्षात आलं? यानंतर बघा आता एकत्रित करण्यात आलेल्या कोणत्या कोणत्या बँका आहेत या ठिकाणी मी ती गोष्ट तुम्हाला सांगतो. एकत्रित करणाऱ्या कोणत्या कोणत्या बँका आहेत बघा. एकत्रित करणाऱ्या ह्या बँका कोणत्या कोणत्या इथं मी दिलेला आहे. आलं लक्षात? तर पंजाब नॅशनल बँक असेल. लक्षात आलं? पंजाब नॅशनल बँक असेल. त्याच्यानंतर ओरिएंटल बँक असेल. आलं का लक्षात? ओरिएंटल बँक असेल, पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक. तर ह्या तिन्ही बँकेचं रूपांतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये केलेलं आहे. म्हणजे पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक, बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक. तर ह्या बँकेचं रूपांतर पंजाब नॅशनल बँकेमध्ये केलेलं आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर कॅनरा बँक असेल आणि सिंडिकेट बँक असेल. ओके. ह्या दोन बँकेचं रूपांतर सिंडिकेट आणि कॅनरा बँकेमध्ये केलेलं आहे. युनियन बँक आणि युनियन बँक असेल, त्याच्यानंतर आंध्रा बँक ऑफ कॉर्पोरेशन असेल, तर ह्या बँकेचं रूपांतर युनियन बँकेमध्ये केलेलं आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर इंडियन बँक असेल, याचं इंडियन बँकेमध्येच रूपांतर केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया की एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे बघा. एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक आहे. हा पॉईंट पण इथे महत्वाचा आहे. एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक आहे. इथं तुम्हाला त्याचं छायाचित्र पण दिसून येईल. लक्षात आलं? ही एसबीआयचा हा जो आहे हा एसबीआयचा लोगो आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतातली एसबीआय मधली सर्वात सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे असं आपण म्हणलं तरी चालेल. आणि 2 नंबरची कोणती आहे सगळ्यात मोठी तर पंजाब नॅशनल बँक ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे.
कोणती? तर पंजाब नॅशनल बँक ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे. त्याची स्थापना केव्हा झालेली आहे? त्याची स्थापना झालेली आहे 1969 म्हणजे 1969 ला. बघा, पंजाब SBI ही भारतातील सर्वात सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. हा एक जस्ट करंट अफेअर्स मधला फॅक्ट आहे असं आपण बघूयात. आणि पंजाब नॅशनल बँक सध्या तरी दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. लक्षात आलं? 1969 ला त्याची स्थापना झालेली आहे. आता या ठिकाणी एक तुम्हाला पीपीटी मध्ये स्लाइड मध्ये एक दिसून येईल की फोर्ब्सने अब्जाधीशांची यादी जाहीर केलेली आहे. फोर्ब्सने फोर्ब्स नेमकं काय तुम्हाला माहिती? फोर्ब्स ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी वेगवेगळ्या याद्या जाहीर करते. म्हणजे अब्जाधीश असतील किंवा सर्वात इम्प्रेसिव्ह पीपल असतील, तर अब्जाधीशांची यादी म्हणजे सर्वात श्रीमंत लोकांची यादी जगातली, तर ते फोर्ब्स ही प्रत्येक देशाची पण यादी जाहीर करतं आणि देशाची तसेच जगातल्या पण श्रीमंत लोकांची यादी जाहीर करतं. ओके, तर जगातल्या श्रीमंत यादीमध्ये पहिला जो क्रमांक जो सातत्याने टिकवला आहे ते जेफ बेझॉस. जेफ बेझॉस सगळ्यांना माहिती आहेत. हे जेफ बेझॉस आहेत बघा. जेफ बेझॉस हे अमेझॉनचे संस्थापक आहेत. बिल गेट्स सगळ्यांना माहिती, बिल गेट्स तेही अनेक दिवसांपासून अशाच कॉम्पिटिशन मध्ये आहेत, अब्जाधीशांच्या यादीमध्ये आहेत. तर ते मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी जे आता या ठिकाणी सांगतोय त्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, कारण मी तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो स्पर्धा परीक्षांमध्ये खूप साधे आणि सोपेच प्रश्न येतात. नेमकं काय त्या ठिकाणी विचारलं जातं आणि कशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात याची जर आपल्याला गोष्ट लक्षात आली तर आपण 100% स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला यश मिळतं. फक्त आपल्याला गरज काय असते तर नेमका स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी लक्षात घेता येतील आणि आपण तिथे आपण कशा पद्धतीचे प्रश्न आपण टॅकल करू शकू. आलं लक्षात? आता 3 नंबरचा जो आहे या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्हाला बर्नार्ड अर्नॉल्ड या ठिकाणी हे नाव दिसतोय आणि इथे बर्नार्ड अर्नॉल्डचा फोटो आहे बघा. तर हे देखील 3 नंबरच्या यादीमध्ये आपल्याला अब्जाधीश झालेले दिसून येते. 4 नंबरमध्ये लॅरी एलिसन हे ऑरॅकलचे CEO आहेत. लक्षात आलं? ओरॅकल ही आपल्या जगामधली एक सॉफ्टवेअरचीच कंपनी आहे, जे सॉफ्टवेअर सोल्युशनसाठी ती आहे आणि लॅरी एलिसनची ही कंपनी आहे. तर हे देखील फोर्ब्सच्या यादीमध्ये अब्जाधीशांच्या यादीमध्ये 4थ्या क्रमांकाला येताना दिसून येतील. आता या ठिकाणी एक फोटो आहे बघा मुकेश अंबानी यांचा. तर फोर्ब्सने ज्या प्रकारे जगातल्या श्रीमंत अब्जाधीशांची यादी जाहीर केलेली आहे त्याच प्रकारे त्यांनी भारतातल्या श्रीमंत लोकांची देखील अब्जाधीशांची यादी जाहीर केलेली आहे. तर त्याच्यामध्ये अनिल अंबानींचा हा नंबर प्रथम क्रमांक मागच्या अनेक दिवसांपासूनचा आहे आणि ह्या वर्षी देखील 2020 मध्ये देखील मुकेश अंबानींचा, माझ्याकडून अनिल अंबानी चुकून झालं, मुकेश अंबानींचा भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला नंबर दिसून येत आहे. ओके, आता यानंतर जी दुसरी स्लाइड दिसते त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेणार आहोत. मागच्या अनेक दिवसांपासून यावरती प्रश्न 2 ते 3 वेळेस आपल्याला आयोगाकडून हा प्रश्न त्या ठिकाणी दिसून येण्यात येईल, म्हणजे पडलेला दिसून येण्यात येईल. त्याच्यामध्ये मानवासहित यान पाठवणारी जी SpaceX ही पहिली खासगी कंपनी आहे. पहिल्यांदा आपल्याला रशियाकडनं आपल्याला त्या ठिकाणी यान पाठवण्यात आलं होतं, पण मानवासहित यान पाठवणारी ओके SpaceX, कोणती? SpaceX ही खासगी कंपनी आहे, पहिली खासगी कंपनी. बरोबर आहे का? यान पाठवणारी, मानवासहित यान पाठवणारी SpaceX. स्पेस, आता ह्याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं? यान कुठं पाठवले जातात? स्पेसमध्ये पाठवले जातात. तर SpaceX ही खासगी कंपनी, पहिली खासगी कंपनी आहे जी मानवासहित यान पाठवली जाते. आलं लक्षात? SpaceX 2002 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे, 2002 मध्ये. आणि त्याचे संस्थापक जे आहेत ते एलॉन मस्क नावाचे जे आहेत त्याचे ते संस्थापक आहेत असं आपण म्हणूया. नाव लक्षात ठेवा, एलॉन मस्क. ओके, एलॉन मस्क आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी जे आता 4-5 स्लाइड घेतल्या, ह्या 4-5 स्लाइड मी 2-3 दिवसापासून आपली जी टीम आहे, कंटेंट टीम, त्यांच्या माध्यमातून हा सगळा सिलेबस आपण किंवा ही माहिती आपण त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही देत असतो किंवा शिकवत असतो. तर अभ्यास करत असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या, कारण मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही ज्या पद्धतीने ह्या स्लाइडचा अभ्यास कराल किंवा ज्या गोष्टी तुम्ही ह्या लक्षात घ्याल त्या जशाच्या तसे प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाम्स मध्ये पडलेले दिसून येतील. कारण आम्ही नोट्स फाइंड करत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असताना जे परीक्षक अभ्यास करतात आणि जे परीक्षकांना वाटतं की हे मुलांसाठी टाकायला हवं, कारण आयोग अभ्यास करत असताना केवळ हुशार विद्यार्थ्यांचाच अभ्यास करत नाही, तर जे सगळे एक जेन्युइन विद्यार्थी असतो जो MPSC मध्ये किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सिलेक्ट होण्यासाठी प्रयत्न करतो, तर त्या सर्वांना अभ्यास करत असताना हे प्रश्न यावे असाच त्यांचा उद्देश असतो. कारण ते तुम्हाला रिजेक्ट करण्यासाठी नाही, तर तुम्हाला सर्व्हिसमध्ये घेण्यासाठीच ते प्रयत्न करत असतात. आणि ही एक तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे जी अनअकॅडमीने तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. ठीक आहे. आता जागतिक पोषण अहवाल
हा देखील अहवाल या ठिकाणी 2020 या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. जागतिक पोषण अहवालामध्ये आपल्याला हा 2014 पासून साधारणतः माझ्या मते प्रदर्शित झालेला आहे. सर्वप्रथम इथे मी दिलेला आहे बघा, सर्वप्रथम जागतिक पोषण अहवाल 2014 मध्ये जाहीर झाला होता. तो आता 2020 मध्ये देखील जाहीर झालेला आहे. पोषण लक्ष्य पूर्ण करण्यात असमर्थ असलेल्या 88 देशाच्या यादीत भारताचा समावेश आहे. म्हणजे आपल्या जगामध्ये 88 असे देश आहेत ज्यांना त्यांच्या देशामधल्या लोकांना पोषण पातळी चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली नाही. लक्षात आलं? म्हणजे आपला देश 88 देशामध्ये आलेला आहे जो असमर्थ ठरलेला आहे ज्यांना आपल्या देशातल्या लोकांना एक चांगल्या पद्धतीचं पोषण देण्यामध्ये. बरोबर आहे की? म्हणजे आपण चांगल्या पद्धतीचं पोषण देण्यामध्ये असमर्थ ठरलेलो आहोत. त्या 88 देशाच्या यादीमध्ये आपण आलेलो आहोत. लक्षात आलं? आता उत्तर प्रदेशात 40% अधिक पोषण समस्या आहे. ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा 10% अधिक समस्या आहेत. आता या ठिकाणी काय म्हणलंय तुम्हाला माहिती असेल, उत्तर प्रदेश हा आपल्या भारतातील सर्वात मोठं राज्य आहे आणि ज्या पद्धतीने तिथे मोठं राज्य आहे त्या पद्धतीच्या तिथल्या समस्या देखील आहेत. तर 40% अधिक लोकांना त्या ठिकाणी पोषणाच्या समस्या आहेत. लक्षात आलं? पोषणाच्या म्हणजे त्यांना पोषण आणि जेवण ह्यामध्ये फरक आहे बघा. पोषण मध्ये काय तुम्हाला प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट असतात. आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित पद्धतीने होण्यासाठी ज्या ज्या घटकांची, ज्या ज्या प्रथिनांची, कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील, या सगळ्यांची जी गरज असते ती पोषणातून पूर्ण होते. लक्षात आलं? तर पोषणाची समस्या ही त्या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये 40% प्रमाणात आपल्याला दिसून येते. आणि ग्रामीण आणि शहरी भागाचा जर विचार केला तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये शहरी भागापेक्षा 10% अधिक समस्या त्या ठिकाणी दिसून येतील. आलं लक्षात? आता यानंतर आपण सर्वप्रथम जागतिक पोषण अहवाल 2014 मध्ये जाहीर झाला, हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटना बघा, आता कोरोनाचा विषय सध्या चालू आहे. कोरोना माहिती सगळ्यांना की नेमका हा कशा पद्धतीने झालेला. आपण कोरोना देखील त्या ठिकाणी समजून घेऊयात की नेमकं हे कशा पद्धतीने घडलेलं आहे किंवा काय ह्याचा व्हायरस कुठला आहे किंवा हा विषाणूचा एक आजार आहे. विषाणूचा एक आजार आहे आणि तो अतिशय म्हणजे खूप धावत्या गतीने हा पसरतो. तर त्याचा देखील आपण बघूयात की हा कुठून पसरलेला आहे. चीनमधनं वुहान या शहरामधनं याची पहिला पेशंट आपल्याला तिथे सापडला होता आणि तिथूनच हा व्हायरस लीक झालेला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1948 ला झालेली आहे. हा देखील लक्षात घ्या, कारण WHO वर यावर्षी आयोग किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये आयोग WHO वर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर WHO चे सदस्य किती आहेत एकूण? तर WHO चे एकूण 194. किती सदस्य आहेत? 194. एकूण जागतिक आरोग्य संघटनेचे 194 वेगवेगळे देश त्याचे सदस्य आहेत. त्याचं मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय म्हणजे त्याचं मेन ऑफिस, त्याचं मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा येथे मुख्यालय आहे बघा. WHO विषय आपण बघितलं. WHO ची स्थापना 1948 मध्ये झालेली आहे, एप्रिलमध्ये. त्याचे सदस्य राष्ट्र आता सध्यापर्यंत किती आहेत? 2020 पर्यंत. तर ते आहेत 194. आलं लक्षात? आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा येथे. ठीक आहे. आता निसर्ग चक्रीवादळ हा देखील आपल्याला आता म्हणजे 2020 मध्ये अम्फान असेल, निसर्ग चक्रीवादळ असेल, तर हे चक्रीवादळ आपण पाहिलेले आहेत. ओके. तर निसर्ग चक्रीवादळाची निर्मिती 1 जून 2020 तर 4 जून 2020 ला ते नाहीसे झालं होतं. म्हणजे निसर्ग चक्रीवादळ 1 जूनला निर्माण झालं होतं. त्याचं नाव निसर्ग आहे. निसर्ग चक्रीवादळ म्हणजे निसर्गातलं चक्रीवादळ नाहीये. चक्रीवादळ म्हणजे तुम्हाला माहिती असेल सायक्लॉन असतं ते, आणि ते त्याचं नाव आपण निसर्ग असं ठेवलेलं आहे. लक्षात आलं? तर त्याची निर्मिती झाली होती. निर्मिती म्हणजे ते निर्माण झालं होतं. तर ते झालं होतं 1 जून 2020 ला आणि त्याचं ते एंड झालं 4 जून 2020 ला. आलं लक्षात? तर प्रभावित क्षेत्र कोणते कोणते आहेत त्याचे प्रभावित क्षेत्र महाराष्ट्र असेल, विशेषतः अलिबाग आणि रायगडचा जो आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व किनारपट्टीचा जो भाग आहे, आपल्या महाराष्ट्राचा पूर्व किनारपट्टीचा जो भाग आहे, साधारणतः आपण अलिबाग धरू, रायगड धरू, तर तो महाराष्ट्राचा किंवा दादरा नगर, आता बाहेर जर महाराष्ट्राच्या बघितलं तर दादरा नगर हवेली असेल, दमन दीव असतील, तर ह्या पद्धतीनं किंवा थोडासा आपल्या महाराष्ट्राच्या वरती आपण जे गुजरातचा भाग बघतो, तर त्या गुजरातच्या दक्षिण गुजरात म्हणजे खालच्या साईडला, गुजरातच्या खालच्या साईडला, महाराष्ट्राच्या थोड्याशा डाव्या साईडला म्हणजे वरच्या डाव्या साईडला. आलं लक्षात? तर हा जर आपण असा महाराष्ट्राचा भाग बघितला तर ते ह्या साईडला थोडासा आपल्याला इथे परिणाम झालेला आहे आणि इथे गुजरातच्या ह्या साईडला आहे, म्हणजे गुजरातच्या दक्षिणेकडच्या टोकाला. तर तिथे देखील निसर्ग चक्रीवादळ वादळाचा परिणाम झालेला होता. ह्या स्लाइड मध्ये आता आपण बघूया की विंग्ड रेडर हा भारतीय सैन्याचा सर्वात मोठा हवाई सराव संपन्न झालेला आहे बघा. कोणता? विंग्ड रेडर हा भारतीय सैन्याचा सर्वात मोठा हवाई सराव संपन्न झालेला आहे. कोणता? विंग्ड रेडर हा भारतीय सैन्याचा सर्वात मोठा हवाई सराव संपन्न झालेला आहे. लक्षात ठेवा कुठला आहे तो? विंग्ड रेडर. हा कुठं झालेला आहे? 2020 मध्ये झालेला आहे. ईशान्य भारतात हा पार पडलेला आहे. लक्षात आलं? ईशान्य भारतामध्ये भारतीय सैन्याचा
सर्वात मोठा विंग्ड रेडर हा 2020 मधला हवाई कोणता आहे? हा हवाई म्हणजे एअरफोर्स वाला. लक्षात आलं? एअरफोर्स वाला विंग्ड रेडर. विंग रेडर म्हणल्यानंतर तुम्हाला त्या शब्दाच्या अर्थावरून लक्षात येईल. ओके. बऱ्याचदा काय होतं की मुलं खूप म्हणजे चालू घडामोडी जरी असल्या तर ते पाठांतर करतात, आणि स्पर्धा परीक्षा, कुठलीही स्पर्धा परीक्षा असल्यानंतर तुम्ही जर अशा पद्धतीने पाठांतर करत गेलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ होणार नाहीत. तुम्हाला थोडंसं म्हणजे एक लॉजिक असावं लागतं, आणि लॉजिक असत असत तुम्हाला एक गोष्ट लक्षात असावी लागते की आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्याच घटना आपल्याला त्या ठिकाणी विचारल्या जातात. फक्त आपल्याला तो दृष्टिकोन त्या ठिकाणी असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडे एक साधारणतः आपलं एक साधं स्पष्टीकरण जरी आपल्याकडे असलं की बाबा विंग्ड ह्याचा अर्थ काय, विंग कमांडंट असतात बघा, मग ते एअरफोर्सच्या निगडीत आहे, मग ते कुठला सराव असणार आहे? तो हवाई सरावच असणार आहे. बरोबर आहे की? अशा म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट ती माहीत जरी नसली तरी त्या शब्दाच्या अर्थावरून तुम्ही त्या तिथपर्यंत जाऊ शकता. कारण स्पर्धा ही परीक्षा म्हणजे कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अर्थ एमसीक्यूच्या परीक्षेचा हाच असतो की तुम्हाला त्या प्रश्नाचा आणि उत्तराची लिंक लावता आली पाहिजे. लक्षात आलं? एक्झॅक्टली आन्सर तर माहित असणं हे अतिशय चांगलंच आहे, पण ज्या वेळेला जर तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागतो की नाही आता ह्या दोन ऑप्शन पैकीच एखादा ऑप्शन करेक्ट आहे एमसीक्यू सोडवताना, तर त्यावेळेला तुम्ही असा विचार करू शकता की बाबा ह्या शब्दाचा अर्थ काय आणि खालील उत्तराचा दिलेला अर्थ काय, ह्या दोघांचं काही लिंक लागतं का? तर ह्या सगळ्यांचा अभ्यास करत असताना तुम्हाला शब्दांचे अर्थ घेणं खूप गरजेचं आहे. आता पुढचं एक आहे, अमेरिकेतील वर्मंटो विद्यापीठामधील संशोधकांनी जगातील पहिला जिवंत रोबोट बनवलेला आहे बघा. लक्षात आलं का? त्याचं नाव झेनोबोट असं दिलेलं आहे. कुठलं नाव आहे त्याचं? झेनोबोट हे नाव दिलेलं आहे. लक्षात आलं का? लक्षात ठेवा, झेनोबोट. अमेरिकेतील कोणतं विद्यापीठ आहे? वर्मोंट विद्यापीठातील संशोधकांनी जगातील पहिला जिवंत रोबोट बनवला. जिवंत रोबोट याचा अर्थ काय? जिवंत रोबोट म्हणजे जैविक जे लिव्हिंग थिंग्स असतात त्याचे सेल्स त्याच्यामध्ये घालण्यात आलेले आहेत, त्याच्या पेशी त्याच्यामध्ये घालण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याला जिवंत रोबोट असं म्हणलेलं आहे. सोफिया तुम्हाला माहित असेल, सोफिया जी आपण नाव दिलं होतं, सोफिया कोणाला नाव दिलं होतं आपण? सोफिया ही पहिली रोबोट आहे जी म्हणजे मानवासारखी दिसते किंवा मानवासारखी पूर्ण काम करते. बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये जिवंत सेल नव्हते. लक्षात आलं? पण हे झेनोबोट जे आहे हे अमेरिकेतील वर्मंटो विद्यापीठातील संशोधकांनी पहिला जगातला जिवंत रोबोट बनवलेला आहे. आलं लक्षात? आता इथं मी मगाशी निसर्ग वादळ बघितलं, त्याच प्रकारे आपण अम्फान वादळाची निर्मिती आपण 16 मे 2020 रोजी झालेली होती. 16 मे 2020. ते कितीला झालं होतं निसर्ग चक्रीवादळ? 1 जून 2020 मध्ये, आणि हे झालं होतं 16 मे 2020 रोजी अम्फान चक्रीवादळ. त्याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्राच्या पूर्व किनारपट्टीवर झालेला होता. दीप दमन असेल किंवा गुजरातचा निसर्ग चक्रीवादळाचं सांगतोय. आणि जे ह्याचं आहे आपल्या अम्फान चक्रीवादळाचं, तर अम्फान चक्रीवादळाचं भारत, बांगलादेश, श्रीलंका म्हणजे इंटरनॅशनल लेवलला, आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा प्रभाव झाला होता. कोणते कोणते प्रभावित देश आहेत इथं दिलेला आहे. कोणते कोणते आहेत प्रभावित देश? भारत आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, भूतान आहे. लक्षात आलं? भूतान, श्रीलंका, भारत आणि बांगलादेश हे सगळे भारताचे नेबरिंग कंट्रीज आहेत. नेबरिंग कंट्रीज म्हणजे आजूबाजूचे देश आहेत. लक्षात आलं? प्रभावित देश कोणते आहेत? भारत, बांगलादेश, श्रीलंका, भूतान. या चक्रीवादळाला अम्फान हे नाव. आता अम्फान हे नाव म्हणजे बऱ्याच लोक काय विचारतात की म्हणजे विद्यार्थी विचारतात की सर हे नाव कुठून दिलेलं आहे, म्हणजे हे अम्फान असेल, निसर्ग असेल, तर ते हे प्रत्येक देशाला काही अधिकार आहे. अल्फाबेटनं तो आधीच 10-5 वर्षापूर्वी ते ठरलेलं असतं की अशा पद्धतीचं चक्रीवादळ आल्यानंतर हे नाव द्यायचं. तर अम्फान हे नाव थायलंड या देशाने दिलेलं आहे बघा. कोणतं? अम्फान हे नाव. मी एका सेशन मध्ये ते घेईन की नाव कशा पद्धतीने दिले जातात. लक्षात आलं? तर हे थायलंड या देशाने दिलेले आहेत. स्पर्धा परीक्षा करत असताना, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना टू द पॉइंट अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण सिलेबस हा खूप व्हास्ट असतो, आणि ह्या व्हास्ट सिलेबस बसमध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी पाठ करायच्या नाहीत. आपल्याला फक्त एक्झाम मध्ये सिलेक्ट व्हायचे, एक्झाम मध्ये आपल्याला मार्क मिळवायचे. तर त्या एक्झाम मध्ये मार्क मिळवण्यासाठी नेमकं एक्झाम मध्ये काय विचारलं जाते हीच गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायची. लक्षात आलं? ठीक आहे. यानंतर मुंबई पुणे दरम्यान महाराष्ट्रातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रिक बस धावलेली आहे बघा. हा एक महाराष्ट्रातला एक चांगला फॅक्ट आहे. महाराष्ट्र पुणे म्हणजे आता इलेक्ट्रिक बस खूप चांगल्या, म्हणजे इलेक्ट्रिक कार्स तर निघालेल्या आहेत, तर इलेक्ट्रिक बस सुद्धा आता गव्हर्नमेंट आणण्याच्या विचारामध्ये चालू आहे. तर ती पहिली बस कुठं धावलेली आहे? तर मुंबई आणि पुणे, जो मुंबई पुणे हायवे आहे त्या मुंबई पुणेच्या दरम्यान महाराष्ट्रातील पहिली आहे, भारतातील नाही. लक्षात आलं? महाराष्ट्रातील पहिली इंटरसिटी इलेक्ट्रिक बस धावलेली आहे. लक्षात आलं? कुठलं शहर आहे? मुंबई आणि पुणे. ऑपरेशन व्हेनिला हे कशा संदर्भात आहे? हे फक्त एक लक्षात ठेवा, मादागास्कर मध्ये
चक्रीवादळ आलं होतं आणि त्या वादळामध्ये मादागास्करमध्ये कुठला आहे ऑपरेशन व्हेनिला. तर चक्रीवादळामध्ये पीडित लोकांना मदत करण्यासाठी, पीडित लोकांना म्हणजे त्या चक्रीवादळामधून ज्यांना निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे ज्यांच्यावर, किंवा त्यांना त्यांची नुकसान झालेली आहे, तर त्या लोकांना, त्या पीडित लोकांना मदत करण्यासाठी ऑपरेशन व्हेनिला, लक्षात आलं, ऑपरेशन व्हेनिला हे त्या ठिकाणी मादागास्कर मध्ये चक्रीवादळाने पीडित असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी राबवलेलं होतं. तर आता यानंतर भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची क्रमवारी NIRF, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क, NIRF, भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांची क्रमवारी या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काढली जाते बघा. लक्षात आलं, गुणवत्ता जाहीर केली आहे. सर्वसाधारण गटात भारतातील सर्वोत्तम अशा 100 शैक्षणिक संस्थांची क्रमवारी त्यांनी काढलेली आहे. मग कोणते कोणते टॉप सर्वसाधारण मधले आहेत? तर पहिला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT मद्रास. मद्रास म्हणजे चेन्नई. ओके, चेन्नई मधलं जे सर्वात IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे हे आहे, म्हणजे ही जी काही संस्था आहे ही भारत सरकारच्या अंडर असलेली गव्हर्नमेंटची संस्था आहे, म्हणूनच त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणतात. तर हे भारतातल्या म्हणजे सर्वोत्कृष्ट संस्थांमधल्या, म्हणजे जे 100 विद्यापीठ काढलेले आहेत, टॉप विद्यापीठ सर्वसाधारण कॅटेगरी मधले, तर त्याच्यामधला IIT मद्रास हे पहिलं आहे. त्याच्यानंतर IIT इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, लक्षात आलं, IISC, IIT इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूर म्हणजे बेंगलोर मधलं, तर ते सेकंड क्रमांकाला आहे. IIT नवी दिल्ली तर हे तिसऱ्या क्रमांकामधलं आहे, आणि IIT खरगपूर हे चौथ्या क्रमांकामधलं आहे. IIT मद्रास, IIT बंगळूर, IIT नवी दिल्ली, IIT खरगपूर आणि IIT मुंबई हे 5व्या क्रमांकाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. बऱ्याचदा पवई IIT म्हणजे जे पवईचं आहे महाराष्ट्रामधलं मुंबईचं, तर ते बऱ्याचदा टॉप राहिलेलं होतं, पण आता ते 5व्या क्रमांकाला गेलेलं आहे. आलं लक्षात. त्यानंतर स्लाइडवर एक माहिती आहे, हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी भाषा आहे असं अहवालातून सांगितलेलं आहे. हिंदी, आता तो अहवाल आहे जो प्रसिद्ध झालेला आहे, जी हिंदी ही त्यांनी सांगितलेलं आहे की हिंदी ही जगातली तिसरी भाषा आहे. ओके, जे काही तुम्हाला माहिती आहे, स्पॅनिश असेल, इंग्लिश असेल. ओके, तर हिंदी ही जगातली सर्वाधिक बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. तर त्याचे जवळजवळ 61 म्हणजे जवळजवळ 61.5 कोटी लोक, लक्षात आलं, 61.5 CR लोक म्हणजे 61.5 कोटी लोक ही भाषा बोलण्यासाठी वापरतात. लक्षात आलं. जस्ट माहिती आहे, लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस वेगवेगळ्या बरोबर आहे का, वाक्य चूक आहे का, अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी विचारली जाते. आता मागच्या काही दिवसांपासून आता एक्झामचे आयोग एक्झाम्स घेणार आहे, तर ते बऱ्याच विद्यार्थी मला प्रश्न विचारत होते की सर मागच्या 6 महिन्यामध्ये कोरोना ह्या विषयावरच सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत, आणि भारतामध्ये कोरोना किंवा इव्हन जगामध्ये देखील कोरोनाच्या पुढे काही घडलेलं नाहीये, तर परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात? तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा ही परीक्षा असते. कोरोनाविषयी 1-2 प्रश्न विचारलेही जातील, मात्र ते सर्वसामान्य प्रश्न आहेत, त्याच्याविषयी काही विशेष असं काही त्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. पण तुमची परीक्षा घेण्यासाठी, तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी ते टेक्निकली जे खरे चालू घडामोडी आहेत, जे खऱ्या चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, म्हणजे जे सामाजिक असतील, आर्थिक इश्यू असतील किंवा शैक्षणिक इश्यू असतील, ह्या सगळ्या इश्यूवरचे म्हणजे शासकीय योजना असतील, शासकीय धोरणे असतील, तर यावरतीच ते प्रश्न विचारले जातात. किंवा न्यू इनोव्हेशन काही झालेलं असेल का, किंवा जे स्टॅटिक चालू घडामोडी आहेत त्या देखील प्रश्नावर विचारले जातात. लक्षात आलं. तर असं काही कोणी समजून घेऊ नका की बाबा आपल्याला आता ह्या 6 महिन्यामध्ये तर ह्या घडामोडी झालेल्या आहेत, किंवा पुढच्या 3-4 महिन्यामध्ये पण त्याच घडामोडीवर गव्हर्नमेंट विचार करतंय किंवा एव्हाना जग विचार करतंय. तर तुम्ही तसा समज करून घेऊ नका. आपल्याला ज्या पद्धतीचे करंट अफेअर्स असतात, ज्या स्टॅटिक असतील किंवा ज्या गोष्टी नवीन इनोव्हेट झालेल्या आहेत किंवा नवीन योजना आलेल्या आहेत किंवा नवीन नामांतर झालेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यास करत असताना लक्षात घ्याव्या लागतील. ओके, आता कलकत्ता बंदराचे नामकरण करण्यात आले बघा. कलकत्ता बंदराचे नामकरण करण्यात आले. काय करण्यात आले? तर श्यामाप्रसाद मुखर्जी बंदराचं नाम करण्यात आले. कलकत्ता बंदर एक चांगलं बंदर आहे. JNPT बंदर हे भारतातलं सर्वात मोठं बंदर आहे, तुम्हाला माहिती, जवाहरलाल नेहरू पोर्ट, बरोबर आहे की नाही, JNPT. तर कोलकाता बंदराला त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी असं नाव दिलेलं आहे. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150व्या वर्षानिमित्ताने, म्हणजे एखाद्या गोष्टीला जर एखादी गोष्ट आता चालू घडामोडी अभ्यास करत असताना एक लक्षात घ्यायचं, म्हणजे परीक्षक अभ्यास करत असताना कुठलेही प्रश्न विचारत नाही, त्याला प्रश्न विचारण्यासाठी एक लिंक भेटते. म्हणजे त्या वर्षी त्या व्यक्तीची 150वी जयंती असू शकते, किंवा त्या वर्षी एखाद्या व्यक्तीवर प्रश्न विचारायचा, किंवा त्या व्यक्तीचं निधन त्या वर्षी झालेलं असतं, किंवा त्या व्यक्तीची नवीन पदावर नियुक्ती झालेली असते, एखाद्या संस्थेची अॅनिव्हर्सरी असते, एखाद्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेले असतात.
लक्षात आलं, किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी आपत्ती झालेली असते आणि यालाच आपण चालू घडामोडी म्हणतो, यालाच आपण करंट अफेअर्स म्हणतो. लक्षात आलं, आपल्या आजूबाजूच्या घटना त्या घटना आपल्या आजूबाजूला घडल्या जातात आणि त्या घडलेल्या घटनेचा परिणाम आपल्याला जीवन जगत असताना आपल्यावर होतो. तर एक माणूस म्हणून जीवन जगत असताना आपल्याला त्याच गोष्टी लक्षात घ्यायच्यात की आपल्यावर सामान्य माणूस म्हणून कोणता परिणाम होतोय. लक्षात आलं, एक जागृत नागरिक म्हणून आपल्यावर कोणता परिणाम होतोय. महाराष्ट्र शासकीय धोरण असतील, भारत सरकारचे धोरण असतील, किंवा आंतरराष्ट्रीय काही आर्थिक परिणाम आपल्यावर होतोय का, तिथल्या काही संस्थानांचा काही परिणाम होतोय का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली हा तुमचा अभ्यास संपून जातो आणि तुम्हाला एक लॉजिकनुसार ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येऊ शकतात. आलं लक्षात. आता कोलकाता बंदराचे नामकरण श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर असे करण्यात आलेले आहे. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150व्या वर्षानिमित्ताने नामकरण करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं, कोणत्या कोलकाता पोर्टच्या 150व्या वर्षानिमित्तानं हे नामकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, तिरूर वेट्टीला या सुपारीच्या पानाला जीआय टॅग, लक्षात आलं, जीआय टॅग देण्यात आलेला आहे. बघा, तिरूर, अनेक आपली हळद असेल, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला जीआय टॅग देण्यात आलाय. तर रिसेंटली तिरूर वेट्टीला या सुपारीच्या पानाला, एक सुपारी एक झाडाला लागते, तुम्हाला माहिती आहे. तर हे तिरूर वेट्टीला हा एक सुपारीचा एक पान आहे. लक्षात आलं, त्याचं नाव तिरूर वेट्टीला आहे. तर ते त्याला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. लक्षात आलं, त्याला जीआय टॅग देण्यात आलाय. हा एक सुपारीच्या पानाचा प्रकार असून केरळमध्येच हा सुपारीचा पान येतो. केरळमध्ये देखील मलप्पुरम नावाचा एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये तिरूर या गावी तो पिकविला जातो. केरळ या राज्यात मलप्पुरम मध्ये तिरूर या गावी तिरूर वेट्टीला, म्हणून तिरूर या गावी तिथं पिकवला जातो, म्हणूनच त्याला तिरूर वेट्टीला अशा प्रकारे तिथे नाव दिलेलं. लक्षात आलं. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघूयात, हे इथे फोटो दिसतोय, हे आपले म्हणजे हे यांचं निधन झालेलं आहे, अरुण जेटली, जे आपले फायनान्स मिनिस्टर होते आणि अतिशय एक बुद्धिवंत, ज्या आत्ताच्या सरकारमधला एक बुद्धिवंत नेता जरी म्हटलं तरी चालेल, ते खूप चांगले भारत सरकारमधले फायनान्स मिनिस्टर देखील होते. फरीदाबाद इथल्या राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला, फरीदाबादमध्ये राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन आहे. वित्तीय व्यवस्थापन म्हणजे काय, वित्तीय आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी एक संस्था आहे तिथं. तर त्या संस्थेला, आधी जस्ट भारत सरकारची संस्था होती ती, तर त्या संस्थेला अरुण जेटली असं यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आता यांचं नाव का देण्यात आलेलं आहे का, तेही एक चांगले अर्थतज्ञ होते, फायनान्स मिनिस्टर होते, वकील होते, अर्थतज्ञ होते. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशामध्ये एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे अरुण जेटली यांचं नाव तिथं फरीदाबादमध्ये वित्तीय व्यवस्थापन. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा फॅक्ट वाचलेला नसतो. मग वित्तीय व्यवस्थापन, फरीदाबाद इथल्या वित्तीय व्यवस्थापन संस्थेला रिसेंटली कोणत्या नेत्याचं नाव देण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला असे 3-4 जरी ऑप्शन आले त्यावेळेस तुम्हाला लक्षात यावं लागतं, म्हणजे जरी माहित नसेल ही गोष्ट तरी तुम्हाला लक्षात यावं लागतं की बाबा इथे मे बी तुम्हाला अरुण जेटली यांचं नाव पहिला प्रेफरन्स, तुम्हाला माहिती जरी नसलं तरी लॉजिकनुसार लावायला यावं लागतं. कारण ऑब्व्हियसली की भारत सरकार हे एका फायनान्स मिनिस्ट्रीचंच नाव देणार, जो काही एक चांगला अर्थतज्ञ होता किंवा ज्यांना एक खूप चांगलं अर्थाविषयी ज्ञान होतं, तर त्यांचंच ते तिथं नाव देतील. तर या संस्थेची स्थापना जी आहे 1993ला त्या ठिकाणी झालेली आहे. या संस्थेची स्थापना 1993ला त्या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी 2 फोटो आहेत बघा, शिवराज सिंग चौहान आणि डॉक्टर हर्षवर्धन. तुम्हाला माहिती असेल डॉक्टर हर्षवर्धन हे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत. लक्षात आलं. आणि डॉक्टर हर्षवर्धनला रिसेंटली WHO कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. कोण? डॉक्टर हर्षवर्धन. लक्षात आलं, डॉक्टर हर्षवर्धन. आणि यांचा कार्यकाल साधारणतः 1 वर्षाचा असतो. पहा यांचा कार्यकाल, हा जे कार्यकारी मंडळावरती जी नियुक्ती झालेली आहे डॉक्टर हर्षवर्धन, आता हे नियुक्ती अशी झाली होती, म्हणजे हा कोविडच्या काळामध्ये निवड झालेली होती की कोविड भारत सरकारने जे मुंबईमध्ये धारावीमध्ये अतिशय चांगलं, म्हणजे व्हास्ट प्रमाणात कोविडचा फैलाव होत असताना देखील एक चांगलं नियोजन भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्याने तिथे एक उत्तम उदाहरण दाखवलं होतं. खूप कमी प्रमाणात धारावी एवढ्या म्हणजे अतिशय जास्त घनता त्या ठिकाणी, खूप कॉम्पॅक्ट आहेत, सगळे लोक खूप जवळजवळ राहतात, तरी देखील तिथे जास्त प्रमाणात त्या कोविडचा प्रसार झालेला नाही. आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा सल्लागार म्हणून भारताने खूप चांगल्या पद्धतीने, इतकी लोकसंख्या असून देखील खूप चांगल्या पद्धतीने यावर टॅकल केलेलं आहे. तर त्यासाठी डॉक्टर हर्षवर्धन यांचं मार्गदर्शन म्हणून त्यांची सर्वांच्या सहमतीने WHO कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची
नियुक्ती केलेली आहे. आता या ठिकाणी शिवराज सिंग चौहान या ठिकाणी दिसून येतील. हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. सगळ्यांना माहिती आहे मध्य प्रदेशचे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत. 23 मार्च 2020 ला त्यांनी शपथ घेतलेली आहे मध्य प्रदेशचे. शिवराज सिंग चौहानच्या आधी कमलनाथ यांचं सरकार होतं तिथं. लक्षात आलं, कमलनाथ यांचं सरकार होतं. पण ज्योतिरादित्य सिंधिया, आता हा प्रकरण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की तिथे काय झालं होतं की ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 22 आमदारांना म्हणजे त्यांनी पक्षांतर म्हणजे भाजपमध्ये ते गेले आणि त्यानंतर 22 आमदारांचा पाठिंबा भाजप 22 आमदारांचा पाठिंबा काँग्रेसचा तिथून कमलनाथचा गेला आणि तो ज्योतिरादित्य सोबत तो भाजपला मिळाला. लक्षात आलं. त्यामुळे कमलनाथ यांचं सरकार त्या ठिकाणी पडलं आणि शिवराज सिंग चौहान परत एकदा तिथे मुख्यमंत्री झाले अशा पद्धतीनं. आणि हे त्यांनी शपथ घेण्याचा हा चौथा टाइम आहे. लक्षात आलं, ही त्यांची चौथी टर्म आहे. म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत शिवराज सिंग चौहान, हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे, फोर्थ. लक्षात आलं. हे प्रकरण झालं होतं पूर्ण ज्योतिरादित्य सिंधिया यांचा सपोर्ट कमलनाथ सरकारमधून त्यांचा तो सपोर्ट त्या ठिकाणी गेला होता. लक्षात आलं. आता भारतातील सगळ्यात जी मोठी परीक्षा आहे, आपण सगळे त्या परीक्षांसाठी तयारी करतोय, तुम्ही सर्व तयारी करताय, तर ती परीक्षा म्हणजे युपीएससी. लक्षात आलं, युपीएससीची परीक्षा. तर ह्या युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या त्या आयोगाच्या अध्यक्षपदी प्रदीप कुमार जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा कुठले युपीएससीचे अध्यक्ष, हा त्यांचा फोटो आहे, प्रदीप कुमार जोशी. पूर्वी अरविंद सक्सेना होते. प्रदीप कुमार जोशींच्या आधी अरविंद सक्सेना होते. अरविंद सक्सेना नंतर प्रदीप कुमार जोशी यांची आता रिसेंटली नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि प्रदीप कुमार जोशी हे आधी जे त्यांचे 6-7 सदस्य असतात कोणते युपीएससीचे, तर त्या 6-7 सदस्य बोर्डावर त्यांनी सदस्य होते. लक्षात आलं. पण आता त्यांचं प्रमोशन होऊन किंवा त्यांची नियुक्ती आता भारत सरकारने एव्हा राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. लक्षात आलं. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा जो अधिकार असतो तो राष्ट्रपतींना असतो. तर ती नियुक्ती राष्ट्रपती करतात. तर यांची प्रदीप कुमार जोशी यांची नियुक्ती झालेली आहे. लक्षात आलं. हा एक फॅक्ट लक्षात ठेवा. केंद्रीय लोकसेवा आयोग. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे, जे महाराष्ट्राचे आहेत प्रॉपर, ओके, शरद बोबडे, माननीय शरद बोबडे यांची नियुक्ती झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. लक्षात आलं. अतिशय महत्वाचं पद आहे आपल्या न्यायव्यवस्थेमधलं, जे न्यायव्यवस्थेमधलं सर्वोच्च पद असं मानलं जातं. आपल्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ते आहेत शरद बोबडे. ओके. आता या ठिकाणी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतलेली आहे. बघा लक्षात आलं. हे रंजन गोगोई आहेत. रंजन गोगोई हे देखील पूर्वी सरन्यायाधीश होते आणि ते पहिले सरन्यायाधीश आहेत. राज्यसभेचे खासदार म्हणजे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. राज्यसभेचे खासदार केटीएस तुलसी यांच्या, आता ही केटीएस तुलसी आहेत ना, केटीएस तुलसी यांची रिक्त जागा झालेली होती. त्यांच्या जागेवर रंजन गोगोई यांची नियुक्ती झालेली आहे. लक्षात आलं. रंजन गोगोई राज्यसभेचे सदस्य होणारे दुसरे सरन्यायाधीश आहेत. लक्षात आलं. ईशान्य भारतातील ते मूळ दिब्रुगड आसामचे आहेत. रंजन गोगोई जे आहेत हे शरद बोबडेंच्या आधी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. ते मूळ ईशान्य भारतातले आहेत, आसामचे आहेत, ते मूळ आसामचे आहेत आणि ईशान्य भारतामधले म्हणजेच आसामकडच्या भागामधले ते पहिले सरन्यायाधीश होणारे ते पहिले व्यक्ती आहेत. लक्षात आलं. आणि रंजन गोगोई हे राज्यसभेचे सदस्य होणारे दुसरे सरन्यायाधीश आहेत. लक्षात आलं. दुसरे सरन्यायाधीश म्हणतो मी, न्यायाधीश म्हणत नाही, सरन्यायाधीश, दुसरे सरन्यायाधीश. आलं लक्षात. त्याच्यानंतर रंजन गोगोई हे मूळ आसामचे आहेत. पहा, रंजन गोगोई हे मूळ आसामचे आहेत. लक्षात आलं. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सगळ्या स्लाइड समजून घेत असताना एक गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. एमपीएससीचा अभ्यास करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज खूप निर्माण झालेले आहेत किंवा युपीएससीचा अभ्यास करत असताना निर्माण झालेले आहेत. आपण हे स्पर्धा परीक्षांसाठीच आपण तयारी करतोय. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्याला इथे व्हास्ट सिलेबस आहे, पद मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर आपण व्यवस्थितरित्या गायडन्स घेऊन टार्गेट ओरिएंटेड जर अभ्यास केला तर 101% तुम्हाला पद मिळतं. केवळ आयोगाने या ठिकाणी जर व्यवस्थित जागा काढल्या, आणि आयोग जागा दरवर्षी काढतं, मात्र ते जागांचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात असतं. मात्र तुम्ही जर तुमचा अभ्यास जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवला, लक्षात आलं, इथे पेशन्सची खूप गरज असते. बघा, ह्या परीक्षेमध्ये पेशन्स खूप लागतात. म्हणजे तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि तो जर वेळ तुम्ही या ठिकाणी दिला तर तुम्हाला 100% या ठिकाणी
यश मिळतं. लक्षात आलं. तर मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की एमपीएससी सबस्क्रिप्शन तुम्ही घ्या. महाराष्ट्रातले अतिशय म्हणजे ज्यांना 10-15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, ज्यांना एमपीएससीचा पूर्ण सिलेबस माहिती आहे, ज्यांनी एक चांगल्या पद्धतीने एमपीएससीचे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत आणि अतिशय म्हणजे 1-2 वर्षाचा प्लॅन, तुम्ही जर ऑफलाईनच्या कोचिंग्स लावायला गेलात तर तिथे अतिशय म्हणजे भव्य प्रमाणात फीस घेतली जाते आणि तुम्हाला एकदा लेक्चर झाल्यानंतर ते परत लेक्चर्स पाहायला मिळत नाही. अनअकॅडमी किंवा इतर जे ऑनलाईन आहेत, म्हणजे आता मी स्पेशली अनअकॅडमी बद्दल तुम्हाला सांगतो की अनअकॅडमी बद्दल हेच आहे की तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं रेकॉर्ड लेक्चर्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळतात. लक्षात आलं. तर ह्या रेकॉर्ड लेक्चर्स मध्ये तुम्हाला रिव्हिजन्स खूप चांगल्या पद्धतीने करता येते आणि खूप कमी पैशामध्ये देखील जे तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज मिळतात. सगळे प्रश्न हे जे परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत हे जशास तसे डिझाईन केलेले प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. कारण आपण देखील मागच्या 10-15 वर्षाचा अभ्यास करून एक चांगल्या पद्धतीचा कंटेंट तयार करून या ठिकाणी कोर्सेस आपण तुम्हासाठी उपलब्ध करून. मी फक्त तुम्हा सर्वांना एवढं सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी की तुम्ही जर ह्या अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतलात तर तुम्हाला डेफिनेटली एक खूप चांगल्या पद्धतीनं एक अभ्यासाचा ट्रॅक मिळेल. तुम्हाला खूप कमी घरी बसून तुम्हाला अभ्यास करता येतील. बरेच विद्यार्थी स्थलांतर होतात म्हणजे अभ्यास करण्यासाठी, तर हे सगळं न करता तुम्हाला घरीच बसून चांगल्या पद्धतीने मल्टिपल रिव्हिजन करून तुम्हाला अभ्यास करता येईल. लक्षात आलं. या ठिकाणी आपण आज चालू घडामोडीचा भाग बघितलेला आहे. चालू घडामोडी आपण अनेक फॅक्ट्स बघितलेले आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही अशा पद्धतीने जर क्लास केलात, या पद्धतीने जर तुम्ही नोट्स काढलात किंवा ह्याचे स्क्रीनशॉट पीडीएफ जर तुम्ही लक्षात घेतलात तर तुम्हाला डेफिनेटली हा सगळा अभ्यास जसाच तसा तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये आलेला दिसून येईल, याची खात्री मी तुम्हाला देतो. लक्षात. या ठिकाणी आपण रंजन गोगोईचं बघत होतो. रंजन गोगोई हे मूळ आसामचे आहेत, तुम्हाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे ते ईशान्य भारतातील पहिलेच न्यायमूर्ती आहेत. लक्षात आलं. आता 4 दिवसापूर्वी आपण राम जन्मभूमी आहे, राम मंदिर बांधण्याचा आपण म्हणजे त्या ठिकाणी इनॉग्रेशन आदरणीय म्हणजे आपले जे माननीय पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते झालेलं आहे. तर राम जन्मभूमीचा खटला असेल किंवा राफेल विमान प्रकरण असेल, तर हे सगळे प्रकरण निकाली काढणं म्हणजे त्यांच्या काळात हे सगळे प्रकरण निकाली काढली गेलेली आहेत. लक्षात आलं. निकाली लागलेली आहेत. कुणाच्या काळामध्ये? रंजन गोगोईच्या. त्यामुळे रंजन गोगोई हे एक अतिशय चांगलं आणि महत्वाचं व्यक्तिमत्व जे आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यासाठी आहे. लक्षात आलं. कारण ते दुसरे सरन्यायाधीश होते जे राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. आता कोरोना बऱ्याच म्हणजे कोरोनाविषयी मला काही विशेष सांगण्याची गरज नाही. आपण 6 महिन्यापासून तोच विषय ऐकतोय. वुहान या शहरातून याचा उद्रेक झालेला आहे बघा. वुहान हे शहर चीनमध्ये आहे आणि वुहान या शहरामधनं आता ही माहिती जशीच तशी जी आपण घेतलेली आहे म्हणजे ऑथेंटिक सोर्स कडून ही जी माहिती घेतलेली आहे तिथली ही माहिती आहे, आपण अभ्यास करून घेतलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला कोविड-19 असे नाव दिले आले बघा. 2019 मध्ये हा म्हणजे आलं होतं आपल्याकडे. आपल्या भारतामध्ये 2020 ला ह्याची केस पहिल्यांदा चेन्नई या ठिकाणी सापडली. तर जागतिक आरोग्य संघटनेने याला कोविड-19 असं नाव दिलं आलेलं आहे. लक्षात आलं. वुहान या शहरामधून याचा उद्रेक झालेला आहे. कोरोना हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ लॅटिन हा एक भाषा आहे. लॅटिन ही डेड लँग्वेज आहे, बरोबर आहे का. डेड लँग्वेज आणि लाईव्ह लँग्वेज मधला तुम्हाला फरक सांगतो. इंग्लिश ही लाईव्ह लँग्वेज आहे. म्हणजे काय बाबा, इंग्लिशमध्ये नवीन शब्द येतात, नवीन शब्द आपण तयार करू शकतो, त्यामध्ये नवीन भाषेचं क्रिएशन होऊ शकतं. पण लॅटिन मध्ये तसा प्रकार नाहीये. लॅटिन ही आता डेड लँग्वेज झालेली आहे. म्हणजे नवीन शब्द साठा, नवीन क्रिएशन त्याच्यामध्ये केलं जाऊ शकत नाही. जे पूर्वी होतं त्याच पद्धतीने ते लँग्वेज तिथं स्टॉप झालेली आहे, म्हणून त्याला लॅटिन लँग्वेज असं म्हणतात. मोस्ट ऑफ द जे बायोलॉजी असेल किंवा इतर सगळे जे विषय असतात ना, त्या विषयामध्ये जीवशास्त्र असेल त्यामध्ये मोस्ट ऑफ द सगळे शब्द लॅटिनचे आहेत बघा. लक्षात आलं. तर ते लॅटिन ह्याचाच आहे की पूर्वीच्या लोकांनी ती लॅटिन ही डेड लँग्वेज आहे आणि तो बदल होऊ शकणार नाही, त्याच्यामुळे ते शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत. तर कोरोना हा लॅटिन शब्द असून याचा अर्थ मुकुट असा होतो. मुकुट जो डोक्यावर आपण घालतो ना, त्याचा अर्थ तसा आहे. ठीक आहे. एक अर्थ लक्षात घ्या, फक्त अर्थ लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी ती गोष्ट करू शकतो. लक्षात आलं. त्याची उत्पत्ती वुहान या शहरातून झालेली आहे. लक्षात आलं का. ठीक आहे. आता प्रोजेक्ट नेत्रांच्या अंतर्गत ऑप्टिकल दुर्बीनची स्थापना इस्रोने केलेली आहे बघा. प्रोजेक्ट नेत्राच्या अंतर्गत ऑप्टिकल दुर्बीनची स्थापना इस्रोने केलेली आहे. लक्षात आलं. उद्देश उपग्रहांना धोक्याची सूचना देणे.
प्रोजेक्ट नेत्राच्या अंतर्गत ऑप्टिकल दुर्बीणची स्थापना इस्रोने केलेली आहे. आता इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून इस्रो ही भारतातली सर्वात मोठी अंतराळवीर म्हणजे स्पेस मधली सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आहे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तिथे प्रोजेक्ट नेत्रा हा केलेला आहे. नेत्राच्या अंतर्गत तिथे ऑप्टिकल दुर्बीण म्हणजे एक मोठं दुर्बीण तिथे बसवण्यात आलेलं आहे, ज्याला आपण जे उपग्रहांपर्यंत तिथे आपण बघू शकतो, आणि उपग्रहांना जर काही धोका असेल तर त्या धोका सांगण्याचा उद्देश त्या ठिकाणी ठेवलेला आहे. ऑपरेशन नेत्रा इस्रो असं एवढं लक्षात ठेवा. लक्षात आलं? विद्यार्थी मित्रांनो, लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मी करतो. तुम्हाला मी एवढंच सांगतो की या ठिकाणी जर तुम्हाला अनअकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा अभ्यास कंप्लीट करायचा असेल तर अभ्यास कंप्लीट तुम्ही आमच्याशी जुडा. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गायडन्स मिळेल. तुम्हाला एक ट्रॅक गायडन्स मिळून तुम्ही लवकरात लवकर तुम्ही एमपीएससी एक्झाम किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स एमपीएससीच्या माध्यमातल्या तुम्ही क्रॅक कराल. YOGESHS अशा पद्धतीचा माझा प्रोमो कोड आहे. या प्रोमो कोड वरती गेल्यानंतर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं डिस्काउंट देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल, आणि 10% डिस्काउंट मिळेल तुम्हाला. आणि त्या 10% डिस्काउंट मधून तुम्हाला एक खूप चांगली म्हणजे तुम्हाला तुमचे पैसेही त्या ठिकाणी वाचतील, आणि खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे टॉप टीचर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तुमचा सिलेबस त्या ठिकाणी कंप्लीट करून घेतला जाणार आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घेतल्यानंतर तुम्हाला एक चांगलं असं गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूयात. आजचा क्लास आपण या ठिकाणीच थांबूयात. पुन्हा पुढच्या क्लासमध्ये आपण नवीन करंट अफेअर्स घेऊन या ठिकाणी आपण येऊयात. ठीक आहे. थँक्यू सो मच.